अगं घाबरलो ना. 12:30 वाजले. मग कॉर्नफ्लेक्स अगं तू म्हणालीस ना तू आणशील म्हणून. वेळ नाही मिळाला. अगं मग फोन करून सांगायचं परत. उचलतोस का माझे फोन्स? उचललास चुकून कधी तर 3ऱ्या सेकंदाला कट करतोस. कमॉन यार, आता तू परत चालू नको करूस. का नको करू? काल पण हेच, आज पण हेच. कधी संपणार हे सगळं? ऋषी जेवायला वाटते. भूक नाहीये. ऑफिसमध्ये मागवलं होतं. फोन करून सांगायचं नाहीस का मग? राहून गेलं. मला बोलायचंय तुझ्याशी. आता नको, दमलोय मी. उद्या बोलू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. व्हॉट यार, 1 वाजत आलाय. आता नको. काय प्रॉब्लेम काय? मी प्रॉब्लेम आहे, विमान प्रॉब्लेम आहे. तुझं ऑफिस सोडलं तर बाकी सगळाच प्रॉब्लेम आहे. कमॉन यार, आता डोंट स्टार्ट. तुला ऐकूनच घ्यायचं नसेल तर काय फायदा आहे? झालं रडणं सुरू. विमानला ताप आला होता संध्याकाळी, म्हणून फोन करत होते. आपली बायको मुलगा दिवसभर काय करतात, कुठे, काही पडलीच नाहीये तुला. मला मेसेज का नाही केलास? मला मेसेज का नाही केला? का करू तुला मेसेज? फोन केला तर उचलत नाही, उचलला तर लगेच ठेवून देतोस, कॉल बॅक करत नाही. तुला सोडून अजून इम्पॉर्टंट गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. तुझ्या बरोबर दिवसभर फोनवर बोलू शकत नाही मी. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. आजकाल माझ्यापेक्षा बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुझ्या आयुष्यात. बस. तुला ना मी सांगून सांगून थकलोय. अगं अजून काय करू सांग ना. इवान, काय झालं तुला? अम्मा आली ना तुझ्याकडे, झोपून जायचं. पापण्या बोलती लोचने ऐकती. पापण्या बोलती लोचने ऐकती. भावना कोणती एक मी
मनात तू राहते जशी राहू नको लांबना पडते जशी मनी सावली बिलगुणी थांबना जाणून तू घेना मला माझीच तू अप्सरा घेऊनी जा मला तू तुझ्या सोबती एक मी एक ती I want you to love me, 'cause if it's shining, I want part of it, 'cause I want you to love me. झाली तुझी कळले मला आले तुझ्या अंतरी तुझ विणता नभता कधी स्वर्ग माझ्या घरी सहवास हा वाटतो हवा स्पर्श जणू हा नवा स्पंदने सांगती तीच माझी परी एक तू एक मी पापण्या बोलती लोचने ऐकती भावना कोणती एक तू एक मी हा एक मी एक ती मला कशाला इन्व्हॉल्व केलं मला काहीच कळत नाही. सोड ना एक तर मी So guys, येस सर 12 वाजले. I mean you all are ready with your new concepts. या येस सर वन चाइल्ड शो म्हणजे Shut up, Sneha. बस बसा बसा. Now listen carefully. Rishi, the stage is all yours. Come on. Sure. Guys. बसा बसा. लिसन. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राला वेडं करून टाकणार कन्सेप्ट आहे. हा महाराष्ट्रच काय पूर्ण देशाला पण वेडं करून टाकू. काय मराठीतला पहिला हॉरर रियालिटी शो आणि तो पण लाईव्ह. लाईव्ह पण कसं सँडी लेट मी एक्सप्लेन. हा चॅलेंज सक्सेसफुली कम्प्लीट करणाऱ्याला 50 लाखाची प्राइज मनी मिळणार आहे. आणि प्रश्न जेव्हा 50 लाखांचा येतो तेव्हा यू नो व्हॉट आय मीन. हा शो आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवणार. सो गाईज ताबडतोब तयारीला लागा. 1 महिन्याच्या आत आपल्याला हा शो ऑन एअर आणायचा आहे. गॉट इट? काय झालं? काही नाही. रोज रात्री 3 वाजता घरी येतोस, पहाटे 6 वाजता जातोस. असं सुरू राहिलं तर आम्ही विसरू लवकर तू कसा दिसतोस ते. आणि विचारतोस काय झालं. हे बघा तिथे माझ्याकडे वेळ नाही आता भांडायला. शो 3 दिवसांवर आलाय. आपण नंतर भांडू. ओके? अमित. यस ऋषी.
तू मला स्क्रिप्ट लिहायला मदत करशील. ओके. शोचा फ्लो आणि रूल्स तू डिसाईड करशील. अशी लोकेशन्स ज्याच्यात आपल्याला खेळायला खूप जागा मिळेल. समथिंग लाईक बंद शाळा, बंद हॉस्पिटल. भास झालीच नाही तर. बास होणार नाही, ते घडवून आणावे लागतील. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. आणि लोकांचा विश्वास बसेल. लोकांचा विश्वास बसणार किंवा नाही हे महत्वाचं नाही. ती जागा हॉन्टेड आहे हे ऑडियन्सला पटलं पाहिजे. सिच्युएशन्स निर्माण करू आणि जी जागा आपण निवडू ती हॉन्टेड आहे हेच आपल्या शोचं USP असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा आवाज, अचानक होणारा भास, आपले CCTVs ते वेळोवेळी कॅप्चर करतील. हा शो जर आपल्याला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा शो बनवायचा आहे, शोच्या जास्तीत जास्त ऍड्स हमार करणं आवश्यक आहे आपल्या चॅनलवर. तू पार्टिसिपंट्सच्या ऑडिशन्सची काळजी घे. ओके. ठीक आहे? ओके. येस. बाय. चल. विवान, ए विवान, विवान. काय ग, झोपलाय काय? हो. हे बघ, 15 मिनिटं बाकी आहेत. थांब ओढतो त्याला. नको, झोपलाय तो. अगं, गिफ्ट आणलं त्याच्यासाठी. विवान, काही गरज नाहीये, सांगितलं ना, गाढ झोपलाय तो. अरे सायकल आणली आहे, सायकल. हेल बी हॅपी. थांब. मी आणली आहे सायकल त्याच्यासाठी. अगं मी सांगितलेलं ना मी आणणार म्हणून. बर्थडे पार्टी 7 वाजता होती, आता 12 वाजत आलेत. काय उपयोग तुझ्या त्या गिफ्टचा? अगं तुला माहिती आहे माझा शो काही दिवसांवर आलाय. अगं म्हणून उशीर झाला. अरे मी कुठे काय म्हटलं? मी फक्त एवढंच म्हटलं की विवानसाठी मी सायकल आणली आहे, तू आणलेली सायकल परत देऊन टाक. तुझा इगो आदिती, तुझा इगो तुला माझ्यापासून लांब घेऊन जातोय. तू ऑलरेडी आमच्यापासून दूर गेलायस रे. माझा इगो अजून मला कुठे घेऊन जाणार आहे ऋषी? मी काय टाइमपास करतो काय? हा, दिवसभर ऑफिसमध्ये राबतो. हा, हे घर, हे सगळं जे बनवलंय कोणासाठी? तुझ्यासाठी आणि विवानसाठीच ना? ऋषी, का फक्त एकटं माझ्यासाठी? तुला काय वाटतं हे सगळं जे चाललंय तेवढं इझी आहे? तुला काय वाटतं तुला सगळं कळतं? जरा विचार कर बोलायच्या आधी. हा, काय समजतेस का तू स्वतःला? ऋषी, रोज रोज त्याच विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे? एनिवे, इट्स ऑल टू मच. इट्स ऑल टू मच फॉर मी टू डॅम इट.